नर्सिंग 2026चं फायनल कट ऑफ काय असणार आहे 17 गव्हर्नमेंट कॉलेजचं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पूर्ण कट ऑफ एक्सप्लेन करणार आहोत. तर यानंतर तुम्हाला कोणतेही व्हिडिओ बघायची गरज नाही किंवा कट ऑफ बघण्यासाठी कोणतेही काम करायची गरज नाही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जरी व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला कट ऑफ समजेल नाही, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका आणि आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जरी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं तर कट ऑफची PDF तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कट ऑफ एक्सप्लेन केलं गेलं आहे कॅटेगरी वाईज. आता कोणत्या कॅटेगरीला तुम्हाला किती कट ऑफवर तुमच्या क्लोजिंग पॉईंट झालेला आहे ते आपण बघणार आहोत. सोबतच सगळे कॅटेगरीमध्ये किती रँकवर तुम्हाला कट ऑफ झालेला आहे गेलेला आहे आणि सोबतच क्लोजिंग जे रँक आहे ते सांगितलेलं आहे आणि किती पर्सेंटाईल आहेत तर ते सुद्धा सांगणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर ह्या PDF बनवलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळ्या 17 गव्हर्नमेंट कॉलेज सोबतच त्यांची कॅटेगरी वाईज स्टुडंटला बघितलेलं आहे. 4 मागल्या वर्षी कॅपराऊंड झालेले होते, तर 4ही कॅपराऊंडमध्ये आम्ही स्टुडंट घेतलेला आहे. सगळ्या कॅटेगरी वाईज त्यांचे सगळं डीप अनालायसिस केलेलं आहे. किती क्लोजिंग रँक होती त्या स्टुडंटला, किती त्या कॅटेगरीवाल्या स्टुडंटला किती क्लोजिंग रँक होती, त्याची पर्सेंटाईल किती होती, ते कॉलेज कोणत्या राऊंडमध्ये मिळालं होतं त्याला, हे सगळं अनालायसिस करून आम्ही जे कट ऑफ होतो मागल्या 2025चं ते फायनलाइज केलेलं आहे. आता 2026चं त्याच अकॉर्डिंग कट ऑफ आम्ही अनालायसिस केलेलं आहे. जरी कट ऑफमध्ये चेंजेस झाले तर फक्त मायनर चेंजेस होणार आहेत, मेजर काही चेंजेस होणार नाही. त्यासाठी हे PDF तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर PDF तुम्हाला बघायची असेल तर आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ह्या PDF मध्ये तुम्हाला समजून येईल की 2026चं कट ऑफ काय असू शकतंय. जरी तुम्हाला आम्ही कट ऑफ सांगितले तर त्याच्यामध्ये मायनर चेंज झाले तर तुम्हाला हलकं फुलकं मार्कशीटमध्ये किंवा जे कट ऑफ आहे त्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतील. तर हे PDF बनवायला आम्हाला 4 ते 5 दिवस लागलेले आहेत. तर हे PDF आम्ही खूप डीप अनालिसिस केलेली आहे. सगळे 4ही कॅपराऊंडचे सगळं डीप अनालिसिस करून सगळ्या स्टुडंटला बोलून, कॅटेगरी वाईज स्टुडंटला बोलून त्यांचे किती रँक होती, किती क्लोजिंग पॉईंट होतं, त्याच्या किती क्लोजिंग रँक होती, त्यांची जे पर्सेंटाईल होते ते किती होते ते सगळे विचार करून त्यांना विचारून सगळं बघितलेलं आहे आणि कोणत्या कॉलेजला किती लास्ट ऍडमिशन झालेले ते पण बघितलेलं होतं आपण. ह्या व्हिडिओसाठी आम्ही खूप मेहनत केलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओला जरी स्किप केलं तुम्ही तर तुम्हाला जे कट ऑफ आहे ते समजेल नाही आणि 2026ला तुम्हाला समजेल नाही की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहेत की नाही. तर तुम्ही ह्या व्हिडिओला बघा, तुम्हाला नक्की समजून येईल की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे की नाही. जरी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला नाही पण मिळणार असेल तर टॉपचे प्रायव्हेट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आता आपण बघूया की जे PDF आहे, PDF मध्ये कोणत्या कॉलेजला कोणती कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आणि कोणत्या कॅटेगरीच्या स्टुडंटला किती क्लोजिंग रँक होती आणि त्यांचे पर्सेंटाईल किती होते ते सगळं बघणार आहोत. तर लक्ष द्या व्हिडिओसाठी आणि PDFला लक्ष देऊन बघा आणि सोबतच तुम्हाला माहिती असेल तुमच्या कॅटेगरी थ्रू किती तुम्हाला पर्सेंटाईल येतील. आता तुम्हाला गेस तर आलेला असेल तुमचे मार्क्स बघून. ऑलरेडी आम्ही लास्ट व्हिडिओला बघितलेला आहे, तुमच्या किती मार्क्सला किती पर्सेंटाईल येतील ते बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल ते व्हिडिओ सुद्धा बघू शकता, तुम्हाला समजून जाईल की किती पर्सेंटाईल येतील. तर त्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग ह्या व्हिडिओला पण बघितलं तुम्ही तर तुम्हाला समजून जाईल गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे की नाही किंवा टॉप कॉलेज मिळणार आहे प्रायव्हेटचं ते बघून घ्या. तर आता बघा PDFला. जसं मी आता तुम्हाला थोडा वेळ आधी सांगितलं की आपण बघणार आहोत कॉलेज, त्यांची कॅटेगरीवाले स्टुडंट आणि त्यांची क्लोजिंग रँक. तर हे ऑफिशियल डाटा नाही पण आम्ही अनालायसिस केलेला डाटा आहे. तर तुम्हाला इथे दिसून येईल याच्यामध्ये फक्त थोडे मायनर चेंज होतील तर होतील, नाहीतर मग सेम असंच असणार आहे. तर बघा, हे आहे आपली स्टेट मेरिट लिस्ट आलेली असते, त्याच्यामध्ये तुम्हाला SML नंबर मिळते, त्यालाच म्हणतात स्टेट मेरिट लिस्ट. तर त्याच्यामध्ये SML नंबर अकॉर्डिंग तुम्हाला ऍडमिशन मिळत असते कॉलेजला. तर आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यामध्ये कॅटेगरी आणि त्याच्यामध्ये नंबर दिले आहेत बघा. तर नंबर म्हणजे काय तर क्लोजिंग रँक आहे त्या स्टुडंटची त्या कॅटेगरीची. तर पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे कशाचं, नागपूरचं, GMC नागपूर. तर त्याच्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर 94 क्लोजिंग रँक आहे तिची. जे 94च्या मध्ये असतील त्या स्टुडंटला ऍडमिशन मिळालं आहे गव्हर्नमेंट नागपूरमध्ये. तर बघा सोबतच ओबीसीचे स्टुडंटची क्लोजिंग रँक आहे 63च्या आतमधले रँकवाले स्टुडंटला ऍडमिशन मिळालेलं आहे नागपूरला. त्यानंतर बघा EWS चे स्टुडंट 1774 पर्यंत रँक पर्यंत क्लोजिंग रँक आहे, त्याच्या आतमधल्या रँकच्या स्टुडंटला ऍडमिशन मिळालेलं आहे. तसंच सेम SEBC, जरी SEBC चे स्टुडंट 708 रँक पर्यंत गेले असतील तर ते क्लोजिंग रँक आहे त्याची. तर क्लोजिंग रँक मधले जेही आतमधले स्टुडंट आहेत 708 पर्यंत येणारे त्या स्टुडंटला ऍडमिशन मिळालं आहे गव्हर्नमेंट नागपूरमध्ये. NTB त्यांना 53 जे क्लोजिंग रँक आहे. त्यानंतर बघा NTCला 82 हे क्लोजिंग रँक होती आणि NTCला 131 अशी रँक होती. तर ह्या रँकच्या मध्ये असणाऱ्या स्टुडंटलाच ऍडमिशन मिळालेलं आहे GMC नागपूरला. आता बघा लास्ट SC आणि ST स्टुडंट, तर त्यांची रँक होती SCची 570 आणि STची 470 आणि लास्ट बघा PWD. आता PWD तुम्हाला माहिती आहे जे अपंगत्व आहे, जरी 28 पर्यंत रँक मध्ये असतील क्लोजिंग रँक तर त्यांच्या ऍडमिशन होत असेल GMC नागपूरला. तर ह्या काही रँक होत्या त्या कॅटेगरी स्टुडंटच्या, त्याच्या अंदर जे स्टुडंट असतील त्याच्याच ऍडमिशन होणार आहे आणि ही होती क्लोजिंग रँक.
आता आपण बघणार आहोत जे क्लोजिंग रँक बघितलं त्याचे किती पर्सेंटाईल होते. क्लोजिंग रँक बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल की इतक्या रँकवर तुम्ही कॉलेज मिळू शकते, ते कॉलेज गव्हर्नमेंटची, आणि त्या पर्सेंटाईलच्या जे क्लोजिंग रँक आहे त्याच्या आतमध्ये जरी तुमची रँक असेल तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. तर तसेच आता त्या अकॉर्डिंग ते तुमचे क्लोजिंग रँक अकॉर्डिंग तुमचे लास्ट क्लोजिंग रँकला किती पर्सेंटाईल होते ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, हे आता 2025 डाटा होतं, तर आता त्याच्या अकॉर्डिंग आपण 26 येणार आहे. कट ऑफ हेच असणार आहे तुमच्या, किंवा मायनर चेंजेस असणार आहेत. तर लक्ष द्या, जीएमसी नागपूर आता आपण बघितलं होतं, तर बघा त्याचे सेम पर्सेंटाईल किती असू शकतात. तर कॉलेज बघा, कॉलेजचं नेम दिलं असेल, तुमचं कॅटेगरी दिली आहे तुमच्यासोबत, त्याच्यानंतर क्लोजिंग रँक आणि त्याच्या खाली तुम्हाला दिले आहे पर्सेंटाईल. तर पर्सेंटाईल बघा, जीएमसी नागपूर आता आपण बघितलं होतं, ओपनची क्लोजिंग रँक होती 94. तर 94ची पर्सेंटाईल किती होते, तर 99.5115 सॉरी 99.5215 असं रँक होती, म्हणजे पर्सेंटाईल होती, आणि 94 रँक होती. सोबतच बघा आता ओबीसीचे स्टुडंट, आता ओबीसीचे स्टुडंटची क्लोजिंग रँक होती किती, तर 63, आणि त्याची जे पर्सेंटाईल होती ती सुद्धा अप्रॉक्स होती, म्हणजेच बघा जे 99 म्हणू शकता तुम्ही, त्या थ्रू होती. त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यूएस स्टुडंट, ईडब्ल्यूएसची क्लोजिंग रँक होती आपली 1774, तर तिची पर्सेंटाईल किती असू शकते, तर बघा 93.9 प्लस पर्सेंटाईल असेलच तरच ईडब्ल्यूएसची रँक तेवढी येऊ शकते. त्यानंतर बघा एसईबीसीचे स्टुडंट 708 ही क्लोजिंग रँकवर पर्सेंटाईल होते 97.5 प्लस हे पर्सेंटाईल होते. जरी इतकी पर्सेंटाईल असेल तरच एसईबीसीच्या स्टुडंटला सुद्धा ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत गव्हर्नमेंट नागपूरला. त्यानंतर बघा एसबीसी स्टुडंटची क्लोजिंग रँक होती 109, आणि त्याची सुद्धा पर्सेंटाईल अप्रॉक्स होती. त्यानंतर बघा एनटीबीची स्टुडंटची क्लोजिंग रँक होती 53, तर बघा जे पर्सेंटाईल होती ती त्याची सुद्धा अप्रॉक्स होती. आता अप्रॉक्स म्हणजे काय, तर ऑलमोस्ट किती असू शकते, 97 समथिंग असू शकते, किंवा जास्त पण असू शकते. तर बघा अजून एनटीसीची 82% हे जे होती क्लोजिंग रँक होती, तिची सुद्धा पर्सेंटाईल जे होती ती अप्रॉक्स होती. एनटीडी बघा सेम 131 हे होती क्लोजिंग रँक, आणि तिची पर्सेंटाईल सुद्धा अप्रॉक्स होती. सो आता लास्ट बघा एससी आणि एसटी, त्याची तर मी ऑलरेडी क्लोजिंग रँक सांगितली. तर एससीची पर्सेंटाईल बघा 97.9 प्लस होती, तसंच एसटीची सुद्धा 97 पॉईंट समथिंग काही राहणार आहे पर्सेंटाईल. तर हे होती जीएमसी नागपूरची पर्सेंटाईल आणि त्याची क्लोजिंग रँक. सेम तसंच बाकी कॉलेजची पण तुम्हाला विजिबल होत असेल. हे तुमचे 17 कॉलेज दिसत आहेत तुम्हाला, गव्हर्नमेंट 17 कॉलेज आहेत, आणि त्यांची क्लोजिंग रँक सोबतच त्यांची पर्सेंटाईल सुद्धा दिली गेली आहे. तर हे होतं आपले क्लोजिंग रँक आणि पर्सेंटाईल. हे पीडीएफ जरी तुम्हाला पाहिजे असेल तर आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला सगळे तुम्हाला पीडीएफ मिळून जातील, कारण व्हिडिओला तुम्हाला सगळे कॉलेजचे रँक, क्लोजिंग रँक आणि पर्सेंटाईल एक्सप्लेन करता येत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळून जातील. आता बघा ओव्हरव्ह्यू, टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्यांचा आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. ऑलरेडी आपण नागपूरचं बघितलेलं आहे, तर आता बघा बाकीचं कॉलेजचं. तर सेकंड कॉलेज बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई. तर मुंबईची ही कॉलेज आहे स्थित, जे की सगळ्यात टॉपची कॉलेज आहे. जे त्याच्यासाठी जे एससी स्टुडंट होते त्यांची रँक, क्लोजिंग रँक होती 223, आणि त्यांचे पर्सेंटाईल होते 98 प्लस. त्यानंतर बघा एसटी स्टुडंटची रँक होती 1199, आणि त्यांची जे पर्सेंटाईल होती ती होती 96. त्यानंतर बघा VJA रँक होती 146, आणि पर्सेंटाईल होते 99. अशाच तुम्हाला बाकी स्टुडंटचेही जे कॅटेगरी आले, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, D1, D2, ऑर्फन आणि PH, तर हे सगळे कॅटेगरीज दिले आहेत. तर हे जे कॉलेजचे सगळे कॅटेगरी वाईज स्टुडंट दिलेले आहेत, तुम्हाला विजिबल होत असेल बघा, तुम्हाला झूम केल्यावर विजिबल झाले असेल, त्यांची रँक आणि त्यांची पर्सेंटाईल तुम्हाला दिसत असतील. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं विजिबल आहे. सोबतच आता दुसरी कॉलेज बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल कॉलेज पुणे. तर ही सेकंड टॉपची कॉलेज आहे. सेम त्याचे पर्सेंटाईल, कॅटेगरी वाईज आणि त्यांचे क्लोजिंग रँक सुद्धा दिले गेले आहेत. आता आम्ही हे सगळं पर्सेंटाईल आणि रँक पूर्ण घेत बसलं तर व्हिडिओ खूप लांब जाईल, अर्धा 1 तास लागेल. त्याच्यामुळे हे सगळे जे आहेत व्हिडिओज मध्ये दिलेले पीडीएफ ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील. तर सगळ्या पीडीएफसाठी तुम्ही आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळून जातील, आणि तुम्हाला समजून जातील सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ, सोबतच तुमचे क्लोजिंग रँक आणि त्याचे पर्सेंटाईल किती होते ते सुद्धा समजून जातील. तर हे सगळे कॉलेज होते. त्याच्यानंतर बघा चौथी कॉलेज संभाजीनगरची आहे. त्याच्यापर्यंत तुम्हाला एससी कॅटेगरीचे 340 रँक आणि 98 पर्सेंटाईल असं सगळे दिले गेले आहेत. त्याच्यानंतर पाचवी कॉलेज बघा, नांदेडची कॉलेज आहे. तर ही 5 नंबरची गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याचे पण सुद्धा तुम्हाला कॅटेगरी वाईज क्लोजिंग रँक आणि त्याची पर्सेंटाईल दिली आहेत. तर तुम्हाला विजिबल झाले असतील ऑलमोस्ट कॉलेजचे पर्सेंटाईल आणि त्याचे क्लोजिंग रँक. तर हे होते सगळे गव्हर्नमेंट टॉप कॉलेजचे पर्सेंटाईल आणि रँक. तर हे बघा सगळे कॅटेगरी वाईज ते दिले आहेत. अजूनही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप नाही जॉईन केला असेल तर आता जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. आणि हे तुम्हाला समजलं नसेल की आता SML नंबर जे आहे ते कसे
बघायचे आहे. तुम्हाला आता SML नंबर समजेल नाही तर तुम्ही बघायचं असेल तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की SML नंबर कसे काढायचे किंवा तुम्हाला स्टेट मेरिट लिस्टमध्ये कसं येता येईल, किती रँक येऊ शकते ते माहिती करून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही 20 पेक्षा जास्त कमेंट केलं असेल तरच आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत कशा काढायचे, काय करायचे. तर 20 पेक्षा जास्त कमेंट करा, आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरच बनवणार आहोत. अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं तर जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. समोरचे नवीन व्हिडिओ तुम्हाला हेल्प करतील समोर कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी. धन्यवाद.